वामन हरिपेठे ज्वेलर्स प्रस्तुत झी मराठी अवॉर्ड 2012. काय कार्यक्रम रंगात आला आणि घड्याळ काय पाहतोस? कुठे शूटिंग वगैरे नाही ना? पटकन जाऊन एक सीन करतो वगैरे? मला मला नाही असलं सवय. नाही नाही, हल्ली बरेचसे कलाकार असं करतात, म्हणून कुणी घड्याळ पाहिलं ना की टेन्शन येतं. नाही रे, माझ्या बाबतीत तसं काही टेन्शन घेऊ नकोस. मी घड्याळ यासाठी बघत होतो की हीच ती वेळ आहे, हाच तो क्षण. कसला कसला क्षण? काय रे हे? या सोहळ्यातले पुढचे पुरस्कार जाहीर करण्याचा. या काय पॉज घ्यायची पद्धत तर आहे? या सोहळ्यातले पुढील पुरस्कार प्रदान करण्यासाठी मी मंचावर आमंत्रित करतो अमृता खानविलकर आणि अनिकेत विश्वासराव. पहिला पुरस्कार आहे सर्वोत्कृष्ट परीक्षक स्त्री आणि विजेते आहेत उर्मिला मातोंडकर, मराठी पाऊल पडते पुढे. जितू, धन्यवाद. पुढील पुरस्कार सर्वोत्कृष्ट परीक्षक पुरुष. विजेते आहेत सचिन पिळगावकर. एकापेक्षा एक. आकाश सारे अंगावरी उतरे हृदयाचा ठोका. पुढील पुरस्कार आहे सर्वोत्कृष्ट सूत्रसंचालक रियालिटी शो आणि विजेते आहेत मकरन अनासपुरे. पुढील पुरस्कार सर्वोत्कृष्ट रियालिटी शो. वामन हरिपेठे ज्वेलर्स प्रस्तुत झी मराठी अवॉर्ड 2012. सर्वोत्कृष्ट रियालिटी शो साठी नामांकन. मराठी पाऊल पडते पुढे, महाराष्ट्राची लोकधारा, डब्बा गुल, फू बाई फू, सारे गम प, हप्ता बंद, एकापेक्षा एक. वामन हरिपेठे ज्वेलर्स प्रस्तुत झी मराठी अवॉर्ड 2012. सर्वोत्कृष्ट रियालिटी शो फू बाई फू. सर्व विजेत्यांचे अभिनंदन आणि मान्यवरांचे आभार. वामन हरिपेठे ज्वेलर्स प्रस्तुत झी मराठी अवॉर्ड 2012.